Hello friends, welcome to my channel eGrammar and R Tutorials. Now in this video we are going to see workshop for Miss Slippery. हा धडा आपण ऑलरेडी पाहिला, याचे एक्सप्लेनेशन पाहिलं. आता या धड्याचा आपण आज बघणार आहे इंग्रजी वर्कशॉप. याच्यामधले जवळजवळ मी सर्व प्रश्न तुमच्यासाठी सॉल्व केलेले आहे. काही प्रश्न असे आहे की ते सॉल्व करता येत नाही ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे, पण तरी पण आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया. पहिलाच क्वेश्चन आहे, two different words are joined to form a new word with a new meaning. दोन शब्द एकमेकांना जोडायचे नवीन मीनिंग. such words are called compound words. अशा वर्ड्सला आपण काय म्हणतो तर कंपाऊंड वर्ड्स म्हणतो. sometime there is a hyphen. हायफन म्हणजे एक आडवी रेष असते बघा, इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये बघू शकता. बिटवीन कंपाऊंड वर्ड्स, त्या दोन कंपाऊंड वर्डमध्ये शक्यतो ती एक आडवी रेष दिली जाते शक्यतो. जसं फॉर एक्झाम्पल होमवर्क और काइंड हार्टेड. मग होमवर्क याच्यामध्ये नाही दिलं त्यांनी हायफन, म्हणजे गरज नाही इथे. पण काइंड हार्टेड इथे त्यांनी हायफन दिलेलं आहे. मग यांना हे दोन शब्द जोडले गेले आणि कंपाऊंड वर्ड तयार झाला. तर असे वर्ड्स आपल्याला पिकअप करायचे. बघा, पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. लेसनमधनं ते वर्ड्स आपल्याला शोधायचे. मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले, बघून घ्या एकदा ते. पहिला आहे नोटबुक्स, नंतर नेव्हर एंडिंग, हाय पिच्ड, इयर टिप, अदरवाइज, स्टिल वेट. हे दोन वर्ड्स आहे एकमेकांना जोडलेले. हां, पण काही ठिकाणी हायफन वापरले तर काही ठिकाणी हायफन वापरलेलं नाही, हे लक्षात घ्यायचं. सेकंड बघा क्वेश्चन काय, ॲड द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड अपोजिट इन मीनिंग. आता आपल्याला प्रिफिक्स वापरायचं आहे. प्रिफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या अगोदर येतं, तर आपल्याला प्रिफिक्स वापरून त्या शब्दाचा अपोजिट वर्ड तयार करायचा आहे. म्हणजे ओबे दिला आहे तर याच्या अगोदर असा एक छोटासा प्रिफिक्स वापरायचा की ज्याच्यामुळे हा जो शब्द दिला आहे ओबे, याचा अपोजिट वर्ड तयार होईल. म्हणजे जसं बघा काय होतं, ओबेचं होईल डिसओबे, सिम्पथॅटिक अनसिम्पथॅटिक, ऑनर डिसऑनर, अफ्रेड अनअफ्रेड, कंटेंट डिसकंटेंट. कळतंय तुम्हाला? हे आपण सर्व लिहिले अपोजिट वर्ड्स. आता सेकंड क्वेश्चन मधला बी बघा, ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म. आता ॲडजेक्टिव्ह काय असतं तर जो आपल्याला नावाबद्दल अजून माहिती सांगतो त्याला म्हणतो आपण ॲडजेक्टिव्ह. हे एकदम सिंपल भाषेत सांगितलं गेलं. बघा मग, लाफ च लाफिंग, थॉट थॉटफुल, फॉरगेट फॉरगेटफुल किंवा फॉरगेटेबल, केअर केअरफुल, काउंट काउंटेबल, फिअर फिअरफुल, मूव्ह मूव्हेबल, टियर टियरफुल पण येतं, नंतर टियरिंग पण येतं, पनिशचं होतं पनिशमेंट पनिशेबल, जॉयचं होतं जॉयफुल जॉयस. म्हणजे या पद्धतीने हे आपण सफिक्स ॲड केले. मग सफिक्स म्हणजे काय तर त्या शब्दाच्या शेवटी सफिक्स लावलं जातं आणि त्याचा मिनिंग हा एक त्याचा एक मिनिंग बदलतो थोडाफार. ओके, आता थर्ड क्वेश्चन बघा, फाइंड वर्ड्स or expression from the story which are similar in meaning. स्टोरी मधले त्याचे मीनिंग कसे आहे हे सारखे आहे. मग बघा, पहिलं व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खूपच महागडं, मग एक्स्ट्रावेगंट तिची आई तिला म्हणते. सेकंड, लाफिंग फॉर म्हणजे काय, इयरिंग. थर्ड, कुड नॉट रिमेंबर इट ऑल, याचं होतं वेंट ब्लँक, एकदम ब्लँक होऊन गेलं. नंतर कॉन्स्टंट म्हणजे परपेच्युअल. फिफ्थ, गॅदर ऑल वन्स करेज म्हणजे मस्टर करेज. फील्ड अँड इन्क्रीज इन साईज म्हणजे इन्फ्लेटेड. आणि सेवन आहे पेनिंग बॅडली म्हणजे स्मार्टिंग. फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी म्हणजेच एक्स्ट्रावेगंट. बघा, पहिलं आणि आठवं जवळजवळ सारखं आहे. व्हेरी एक्सपेन्सिव्ह एक्स्ट्रावेगंट, फोर्स टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी एक्स्ट्रावेगंट. कळत आहे? आता फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. राईट इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमराइज इट. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी त्यांना मेमराइज करायला लावलं, म्हणजे आठवायला लावलं. काय आठवायला लावलं होतं त्यांनी, तर याचा आन्सर आपण लिहू बॅटल ऑफ पानिपत. याचे कॉजेस अँड इफेक्ट्स हे इथे लिहायचं राहिलं, कॉजेस अँड इफेक्ट्स हे लक्षात घ्या. सेकंड, सायलीज न्यू फ्रॉक टॉर हाऊ, कसं
वेन शी फेल्ड अँड केम टम्बलिंग डाऊन 7 स्टेप्स. तेव्हा तिचा तो फ्रॉक काय झाला होता, फाटला होता. थर्ड, सायली हग्ड हिम टाईट. केव्हा, कोणाला तिने हग केलं म्हणजे कोणाला मिठी मारली, हर यंगर ब्रदर. ओके. फोर्थ क्वेश्चन, सायली वॉज कॉल्ड स्लिपरी. सायलीला काय म्हणायचे सर्व, स्लिपरी. व्हाय, का म्हणायचे, बिकॉज शी डिड नॉट डू हर ओन ॲक्टिव्हिटीज केअरफुली. फिफ्थ, टीचर टोल्ड सायली टू मीट हर इन द टीचर्स रूम व्हेन, कधी, शी रिच्ड लेट स्कूल. आणि सिक्स्थ बघा, टीचर आस्क्ड सायली टू कॅरी द नोटबुक्स. टीचरने सायलीला सांगितलं नोटबुक कॅरी कर. व्हेअर, कुठे, टू द टीचर्स रूम. कुठे कॅरी करायला लावलं, टीचर्स रूम मध्ये. कळतंय. आता फिफ्थ क्वेश्चन बघा, हा एक स्टोरी टेलिंग आहे त्याच्यामुळे घेता येणार नाही, पण मी तुम्हाला फिफ्थ क्वेश्चन सांगतो काय एक्झॅक्टली. डिवाइड द क्लास इन 2 ग्रुप्स. वर्गाचे 2 भाग करायचे. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, म्हणजे आपल्या शिक्षकांकडनं. अँड कन्वर्ट द स्टोरी इन टू स्किट. आणि ह्या स्टोरीला काय करायचं आपल्याला, स्किटमध्ये. स्किट म्हणजे एक प्रकारचं नाटक आपल्याला बसवायचं. ईच ग्रुप कॅन टेक अप 1 पार्ट ऑफ द स्टोरी. स्टोरीचा एक पार्ट प्रत्येक ग्रुपला तुम्ही वाटून द्या. अँड लेटर कंबाईन बोथ द पार्ट्स. आणि शेवटी ते सगळे पार्ट काय करा, एकमेकांशी जोडा. मेन्शन द फॉलोइंग इन युअर कम्प्लिशन. प्रेझेंट द स्किट इन युअर क्लास. आणि नंतर ते स्किट तुमच्या वर्गामध्ये तुम्ही काय करा, प्रेझेंट करा. मग बघा, त्यांनी दिले न्यू टायटल, नवीन टायटल द्या. सीन तुम्ही नवीन क्रिएट करा. कॅरेक्टर्स तुम्ही नवीन द्या. डायलॉग्स नवीन द्या. एंट्री वेगळी दाखवा. आणि एक्झिट सुद्धा त्यांनी वेगळी दाखवा. कळतंय तुम्हाला. आता सिक्स्थ क्वेश्चन बघू आपण, याला काय दिलेलं आहे बघा. लास्ट क्वेश्चन आहे, राईट व्हॉट एक्सप्रेशन्स डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. एखादा व्यक्ती खालील सिच्युएशनमध्ये काय करेल. मग बघा, वेन अ पर्सन गेट्स अ सडन फ्राईट. अचानक एखादा व्यक्ती घाबरला काय होतं, केव्हा होतं, वेन आय, जसं मी माझ्याबद्दल म्हणतो, वेन आय सी अ टायगर ऑन माय वे माय हार्ट स्टॉप्ड. अरे रस्त्याने येताना जर मला वाघ जरी दिसला तरी मी घाबरून जाईल ना. सिंपल गोष्ट. सेकंड क्वेश्चन, सेकंड स्टेटमेंट बघा, वेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस. जेव्हा एखादा व्यक्ती खूप नर्वस झालेला असेल काय, वेन आय हिअर बॅड न्यूज. एखादी वाईट बातमी जेव्हा तुम्ही ऐकाल तुम्ही नर्वस होऊन जाल. थर्ड बघा, वेन अ पर्सन इज टेन्स्ड. एखादा व्यक्ती खूप टेन्शनमध्ये आहे तर काय, आय हॅव कम्प्लिटेड माय एज्युकेशन बट नॉट गेटिंग जॉब. माझं एज्युकेशन मी कम्प्लीट केलं पण मला जॉब नाही भेटत आहे. ऑब्विसली तुम्ही टेन्शनमध्ये राहाल त्यावेळेस. फोर्थ बघा, वेन अ पर्सन इज व्हेरी हॅपी. एखादा व्यक्ती खूपच आनंद आहे. आय स्कोर्ड 99% इन एक्झाम. एक्झाममध्ये मला 99% पडले. साहजिक तुम्ही सगळेच आनंदी व्हाल. ओके. फिफ्थ बघा, वेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडेंट. एखादा व्यक्ती खूपच कॉन्फिडेंट आहे. केव्हा, वेन आय नो द आन्सर्स. मला आन्सर्स माहिती आहे किंवा मला कॉन्सिक्वेन्सेस माहिती की रिझल्ट काय येणार आहे हे मला ऑलरेडी माहिती. त्यावेळेस मी कसा असतो, एकदम कॉन्फिडेंट असतो. सिक्स्थ बघा, वेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री. एखादा व्यक्ती खूप चिडलेला आहे. केव्हा, वेन आय टीज्ड बाय फ्रेंड्स अँड अदर्स. माझ्यासारखा व्यक्ती जर मित्र खूप चिडवत आहे किंवा इतर खूप चिडवत आहे तर मला राग येणार त्या गोष्टीचा. सेवन्थ बघा, वेन अ पर्सन इज व्हेरी सॅड. कधी एखादा व्यक्ती खूपच दुःखी आहे. वेन आय हिअर बॅड न्यूज. एखादी वाईट बातमी जर मी ऐकली तर मला मात्र खूप तसं वाईट वाटेल. अंडरस्टूड. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू व्हेरी मच.